अवघ्या 3 ते 3.5 महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका आहेत. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, परंतु महायुती ही विधानसभेला टिकणार का असा जो प्रश्न आहे तो उपस्थित झाला आहे. कारण आता भोसरी विधानसभेवरती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दावा केलाय. आपल्यासोबत अजित गव्हाणे आहेत. काय सांगाल? खरं तर स्थितांतरे जर बघितली तर सध्या तुमच्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. इथे सिटिंग आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत, तरी देखील तुम्ही या ठिकाणी दावा करताय. महायुतीचं गव्हर्नमेंट आहे आणि उद्याच्या निवडणुका सुद्धा महायुती एकत्रपणे आमचे सर्व पक्ष लढणार आहेत. परंतु असं असताना सुद्धा आम्ही म्हणजे जसं आज मी भोसरी विधानसभेत माझी अपेक्षा आहे की मला या ठिकाणी उमेदवारी मिळावी. माझा जो राजकीय इथून मागचा जो 20 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम केलं, मलाही वाटतं की मी पुढच्या पदावर आमदारकीला काम करावं आणि त्या अनुषंगाने मी तशी पक्षाकडे मागणी केलेली. अर्थात हा सगळा विषय आमचे नेते मंडळी एकत्र बसतील त्यानंतर ठरेल आणि त्याच्यामधनं काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल अशी मला अपेक्षा आहे. या संदर्भात कोणाशी बोलणं झालं आहे का आणि कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक लढवणार आहात? आम्ही आमच्या नेत्यांशी या संदर्भात बोलतोय. पुन्हा त्या निवडणुकानंतर या विषयावरती दादांशी आणि सर्वच नेते मंडळींशी बोलणार आहोत आणि उद्याच्या काळामध्ये सत्ता आणण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला जिंकण्यासाठी आपल्या त्या त्या मतदारसंघामध्ये कोण योग्य उमेदवार आहे याची पक्षाने युतीच्या नेत्यांनी पाहणी करावी आणि त्यानंतर हा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. खरं तर आत्ताच तुमचा वर्धापन दिन झाला. त्या वर्धापन दिनामध्ये अजित पवारांनी नेमकं कार्यकर्त्यांना काय आवाहन केलं होतं महायुती संदर्भात? दादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आपल्याला येणारी निवडणूक एकत्रितपणे महायुतीच्या माध्यमातून लढायची आणि सगळ्यांनी पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरं जायचं अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी दादांनी केलेल्या आहेत. मात्र असं असतानाही तुम्ही भोसरी विधानसभेवरती दावा करतायत, कारण भाजपचा या ठिकाणी सिटिंग आमदार आहेत. ते उमेदवारी मागण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि शेवटपर्यंत तो अधिकार असल्यामुळं आम्ही सगळेच जण जो ज्या ज्या मतदारसंघ, काही ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे आमदार, त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार इच्छुक असतील. त्याच्यामुळं मागणी करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि आम्ही शेवटपर्यंत त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीने चिंचवड आणि भोसरी विधानसभेवर दावा केला आहे आणि यानंतर खरं तर महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्यासोबत पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप आहेत. खरं तर राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष आहेत अजित गव्हाणे यांनी चिंचवड आणि भोसरी विधानसभेवर दावा केलाय, ते लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटले. निश्चितच प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला स्वातंत्र्य आहे की आपण कुठली निवडणूक लढायची आणि कुठल्या मतदारसंघातून लढायची. जर आपण महायुती म्हणून जर पाहिलं तर आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो फॉर्म्युला महायुतीचा होता की ज्या ठिकाणी जे एक्झिस्टिंग खासदार होते, ज्या पक्षाकडे सिटिंग एम पीज होते आणि ज्या पक्षाकडे जो मतदारसंघ होता त्याच पक्षाला आणि त्याच पक्षाच्या उमेदवाराला तिथे उमेदवारी मिळालेली आहे. असं पाहता मला वाटत नाही की महायुतीचा हा फॉर्म्युला बदलेल आणि जर काही बदलायचं असेल तर निश्चितच ते वरिष्ठांचे अधिकार आहेत आणि वरिष्ठ जसे ठरवतील तसे. परंतु हे दोन्ही मतदारसंघ चिंचवड असेल किंवा भोसरी असेल, गेली कित्येक वर्ष हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या विचाराचा हा मतदारसंघ आहे आणि निश्चितच इथे जर आपण मागचा इतिहास पाहिला तर 3 टर्म हे आमदार लक्ष्मण जगताप स्वतः इथे आमदार होते. भोसरीमध्ये महेश दादा लांडगे आमचे आमदार 2 टर्मला आहेत. त्याच्यामुळे इतर कुणी दावा केला, मागणी केली तरी मला वाटत नाही महायुतीमध्ये ह्याच्यामध्ये काही फरक पडेल म्हणून. त्यांनी तर तयारी सुरू केली आमदारकीची. तयारी हा प्रत्येक कार्यकर्ता करतच असतो. मग आम्ही मावळ लोकसभेची तयारी केलेलीच होती की मावळ लोकसभा मतदारसंघ हा आम्हाला भारतीय जनता पार्टीला मिळावा म्हणून आम्ही तयारी केली होती. प्रत्येक जणाचं तो व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, पक्षागत स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आणि व्यक्ती हा तयारी करतच असतो. परंतु हा जो तिढा निर्माण झाला आहे, दावा केला जात आहे, तो कसा सोडवणार? नाही, आता हा तिढा निर्माण झालेला नाहीये. ही त्यांनी आता त्यांची इच्छा,
त्यांची आकांक्षा त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि ह्याच्याबाबतचा जो काही समजा प्रश्न निर्माण झाला तर दोन्ही पक्षाचे, महायुतीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्या पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, मग आमच्याकडनं भारतीय जनता पार्टीकडनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, राष्ट्रवादीकडनं अजितदादा पवार असतील किंवा शिंदे साहेब असतील, हे असे सगळेजण एकत्र बसून तिढा निर्माण झाला तर निर्णय घेतील. तुम्ही म्हणताय की भोसरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभेमध्ये भाजपची ताकद आहे, परंतु अजित गव्हाणेंचं असं म्हणणं आहे की या दोन्ही मतदारसंघामध्ये पूर्वीचे राष्ट्रवादी जे नेते होते तेच पुढे चालून आमदार झालेले आहेत. आता पूर्वीचे होते किंवा आत्ताचे होते तर निश्चितच पूर्वीचे जे होते तर मग अजितरावांना माझा प्रश्न आहे की अजित गव्हाणे हे भारतीय जनता पार्टीतनं नगरसेवक पहिल्यांदा झाले होते, त्याच्यामुळे मग आम्ही दावा करायचा का मग अजित गव्हाणे आमचेच आहेत? असं नाही. राजकारण दिवसेंदिवस बदलत असतो, प्रत्येक जणाचं वेळेकाळानुसार हा बदल होत असतो, वैचारिक मतभेद होत असतात, वैचारिक मतपरिवर्तन होत असतं. त्याच्यामुळे असं कुणी दावा करू शकत नाही की पूर्वी हा आमचा होता आणि आत्ता आमच्याकडेच राहायला पाहिजे. ज्यांची ताकद आहे आत्ता जर पाहिलं आपण तर निश्चितच भारतीय जनता पार्टीची ताकद ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे आणि ही पूर्ण महाराष्ट्राला दिसून आलेली आहे. कारण आत्ताच्या लोकसभेमध्ये जर पाहिलं, शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी येतं, भोसरीमधनं पण जवळपास कुठल्याही मतदारसंघात विधानसभेमध्ये लीड नाहीये, फक्त एकट्या भोसरीमधनं लीड आम्ही दिलं. पिंपरीमध्येही तुमचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही? नाही, तो माझा प्रश्न नाहीये. कार्यकर्त्यांनी कुठल्या काम केलं नाही केलं हा माझा प्रश्नच नाहीये. आमचं म्हणणे आहे की भारतीय जनता पार्टीची ताकद पिंपरी चिंचवड शहरामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये आहे. खरं तर राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष आहेत अजित गव्हाणे स्वतः भोसरी विधानसभेतून तयारी करतायत. तुम्ही देखील भाजपचे शहराध्यक्ष आहात. चिंचवडमधून तुमची आमदारकीची तयारी कुठपर्यंत आली आहे? आमची आमदारकीची तयारी दर 5 वर्षाला निवडणूक झाली की लगेचच आम्ही 5 वर्ष ही निवडणुकीचीच तयारी करत असतो, समाजकारण करत असतो, लोकांची कामं करत असतो. त्यामुळे पूर्ण वेळ आम्ही पुढची येणारी इलेक्शन काय असेल त्याचे आखाडे आराखडे हे तयार करत असतो आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो. म्हणजे तुम्ही चिंचवडसाठी इच्छुक आहात? हो, इच्छुक आहोत. तर हे होते भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप. भाजपची ताकद ही पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक आहे, त्यामुळं ज्या भाजपचे जे सिटिंग आमदार आहेत तिथं भाजपचेच उमेदवार जे आहेत ते उभे राहतील आणि ते निवडून येतील असा विश्वास जो आहे तो शंकर जगताप यांनी व्यक्त केलेला आहे. कृष्णा पंचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.